दिव्य नाटची रजनी शुक्ला या ठिकाणी आपण बघतोय आणि या सचिनजी सावंत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकाची मॅच असेल याकडे देखील लक्ष असू द्या. आणि तदनंतर तरुणांच्या ताईत बनलेले आमचे मनोजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मनोज भोईर आपणास विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जायचं, त्या ठिकाणी आपला केला जाईल मान आणि सन्मान. अगदी मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी केलं जाईल मान सन्मान. पाहुण्यांचा मान सन्मान होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्यांचं येणं देखील तितकंच महत्त्वाचं पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बॉल हवे ते उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली होती आणि तिथे झेल ड्रॉप. फलंदाज मी तर म्हणेन अनंताची झेल फार महत्वाची होती, परंतु फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. एफर्ट भरपूर चांगला पाहायला मिळाला. डोनेवाडी टीम आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गणेश, अनंत आणि सुरेश असं बॅटल आपण या ठिकाणी बघतो. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक जागा बनवली होती आणि तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण या ठिकाणी बघतोय. एक जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल यात शंका नाहीये. जणू काही आम्ही एक कॉल केला होता DN सरांना आणि तिथून DN सरांनी देखील आम्हाला हो बोलले की आम्ही देखील मोठ्या लॉट्समध्ये खेळण्यासाठी जरूर इच्छुक आहोत आणि तेच साध्य करत असताना डोनेवाडी टीमला आपण बघतो. हो, यावेळेस मात्र फटका क्लास आहे. उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त आहे. बॉल चाललाय मिड विकेट आणि कव कॉर्नर रिजन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग बिग षटकार. गुण लेखकाच्या स्वरूपात जोडले गेलेत माझ्या समवेत अर्थात यस बबलू बांगारी. हो, यावेळेस शॉर्ट बॉल त्यावर फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. बॉल चालला मिड विकेट रिझन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ट्रॅकवर पाहतोय एक यंगस्टार खेळाडू जरूर आहे, परंतु गणेशच्या विरोधात देखील बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. बॅटिंग स्टार्सवर तुम्ही पाहू शकाल अनंत गावंडा हा या खेळाडूला एक जबरदस्त खेळाडू आहे. नक्की सचिनजी सावंत आणि मनोजी भोईर आपण या ठिकाणी येऊन रजा घेतात. नक्कीच आपलं मनापासून अभिनंदन करतोय आणि आभार देखील मानतोय की आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना जे मात्र पाहायला मिळतोय. हो, बॅटची टॉपेज इथे बिग विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर येत असताना पहिला विकेट. बडी मछली जाल में फंस गई अर्थात अनंत गावंडा बॅक टू द पवेलियन. जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या जोडीवर सर्व जबाबदारी असेल. सुरुवात चांगली केली होती अनंत या फलंदाजाने. स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय 16 धावा. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील थोडासा फटका फसला होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल जरूर निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
येत मिळतील 4 चौकार. मॅच मधील सर्वात मोठी विकेट अर्थात अनंत गावंडा बॅक टू द डगआउट जरूर पाहायला मिळतो. तदनंतर सुरेश आणि त्याच्या साथीला आपण बघतोय बॅटर दशरथ या जोडीला आता कमबॅक करावा लागेल. जे काम करायचं होतं ते अनंताने जरूर केलंय, परंतु अनंताची विकेट आणि तदनंतर दशरथ नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुरेशला तुम्ही पाहू शकाल. सलामीचा बॅटर आहे, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल वाईट जरूर या ठिकाणी बघतोय. रोहनला आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला चांगला संघ आपण या ठिकाणी बघतोय खेळत असताना. डोनेवाडी टीम कर्जत तालुका, तर दुसऱ्या साईडला अंबरनाथ तालुका. या दोन तालुक्यांमध्ये चालू असलेले घमासान युद्ध जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. एक चांगली मॅच. हो, यावेळेस मात्र हलकासा फ्लिप केला होता. बाटची कडे जरूर होती इथे. एष्टी रक्षकाची चुकी. बॉल चाललाय पुढे एकदा. फर्स्ट स्लिप मधून चेंडू सीमा पार. मिळतील 4 चौकार. जबरदस्त आपण चौकार बघितला. तदनंतर हो, यावेळेस मात्र भरपूर चांगला स्ट्रोक. बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता रुपेश ऑन फायर, सुरेश ऑन फायर. षटकार. करून या ठिकाणी पाहिलं तर सुरेशची बॅटिंग जी मात्र चांगली पाहायला मिळते. इथे आलाय डॉट बॉल. रोने कमबॅक केलाय. जर पाहिलं तर एक षटकार जरूर आलाय आणि तदनंतर कमबॅक केलाय. म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. स्कोरबोर्डवर आपण धावा बघतोय 31, 31 धावा जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले बॅटिंग जी मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पुन्हा एकदा सुरेशला आपण बघतो. हो, फुलटॉस बॉल त्यावर फ्लिप केलाय. बॉल त्या ठिकाणी शतरक्षक नाहीये. बॉल चाललाय वन बाउन्स सीमा पार. चौकार. डिझ 35, 35 बनले. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय रोहनच्या विरोधात. हे बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते बीसीसी चिंचवली त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम डोनेवाडी संघाला आपण बघतोय. प्रथमतः नाणेफेक जिंकले बीसीसी चिंचवलीने आणि तिथून जो बॅटिंग करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय घेतला होता तो साध्य करत असताना या ठिकाणी बीसीसी चिंचवली संघाला आपण बघतोय. परंतु डोनेवाडी संघाला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण कर्जत तालुक्यामध्ये अगदी डोनेवाडी गावचा एक मोठं नाव अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल. डीएन सर एका साईडला पाहायला मिळतील. म्हणजे चांगला रणसंग्राम पाहायला मिळेल. या शंका नाही. रोहन पुणे एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर 4-5 पावलाचा रनअप घेऊन पुणे एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस मात्र फसवलाय शतरक्षक. डाऊन दी बॉल. इथे पकडली जाईल. एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज सुरेश बॅक टू द पवेलियन.
येस, चांगलं टायटल आपण या ठिकाणी ऐकलं. रायगड प्रीमियर लीगचं देखील भरपूर सारं कौतुक करूया, कारण एक मोठी स्पर्धा, तिथून जे खेळाडू घडले जातात ना, ते मात्र ISPL ला चे मात्र खेळत असतात. आणि तेच सध्या करत असताना आमच्या DJ वाल्याचं देखील कौतुक करूया, कारण सध्याच्या घडीला कर्जत ओपन प्रीमियर लीग देखील चालू आहे. ती देखील आपण एन्जॉय करू शकता. अगदी पाहिलं तर एक जबरदस्त बॉल या ठिकाणी रिलीज केला आणि तदनंतर चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटक समाप्त झाला. टीमची टोटल जाण पोहोचले. सॉरी, दुसरा षटक समाप्तीनंतर 36. येस, आमचे परम मित्र अर्थात हर्षाजी वाघ सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आम्ही पाहायला मिळतोय. त्यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावर या. आपणास विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि त्या ठिकाणी खुर्ची आहे ना, ती बाजूला काढून ठेवा. येस, खरं तर एक चांगलं गोड व्यक्तिमत्व, अगदी बागाचीवाडी गावचे हर्षाजी वाघ अर्थात पेशाने जरूर शिक्षक आहेत. त्यांना देखील मी विनंती करेल की आपण या ठिकाणी या. येस, पंच बाईच्या स्वरूपात मिळतोय त्या एक धाव. येस, षटक क्रमांक तिसरा 37, 37 धावा बनले आहेत. स्कोर बोर्डवर आपण बघतोय जरूर चांगली मॅच डोनेवाडी त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र BCC चिंचवली. हो, जबरदस्त गोलंदाजी ते पकडला जातोय. 5 विकेटचं पतन, आणखीन एक बिग विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज इथे मी तर म्हणेन दशरथ बॅक टू द पॅव्हलियन. हेच धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन खरं तर हर्षाजी वाघ सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं मनापासून अभिनंदन. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकामध्ये आपली देखील उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कीच तुमचं या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. पेशाने शिक्षक जरूर आहेत, परंतु आज संघासाठी खेळायचं आहे. त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळेल की फिल्डिंग पाहायला मिळेल यात शंका नाही. हो, बॅटची टॉप एज शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल फर्स्ट स्लिपमध्ये. अगदी पाहिलं ना की जबरदस्त गोलंदाजी बघतो. एक धाव जरूर आले. 2 षटकामध्ये खरं तर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये आता स्कोर बोर्डवर धावा लागले गेले ते मात्र 38, 38 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला अद्यापर्यंत. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी ट्रॅकवर तेजस. ओहो, यावेळेस फ्लिप केला आहे, फक्त दिशा दिला, बॉलला ढकललंय आणि तिथे पाहिलं ना तर घेतली जाईल एक सिंगल धाव मिड विकेट रिझनमध्ये. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. आणि खरं तर सचिन 11 माथेरान संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करा. त्यानंतर मोपाडा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. अगदी पाहिलं ना की प्रशांतचा आम्हाला कॉल देखील आला होता आणि बोलत होते की दादा प्लीज आम्हाला देखील एंट्री द्या. प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतोय व्हाईट बॉलची सांगता या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला, त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आलं होतं. प्रशांत देखील बोलत होता की सर आम्हाला कुणी एंट्री देत नाहीये, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा प्लीज. आम्ही ते खरंच स्वतःहून बोलत होते की आम्हाला देखील एंट्री द्या आणि त्यांच्या विनंतीस खरं तर आम्ही मान दिला
आणि त्यांना देखील आम्ही एंट्री या ठिकाणी दिली आहे आणि ते जरूर पाचित पकडलं आहे. आणखीन एक मोठी सफलता मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. आज खरं तर क्रीडा प्रेक्षक रसिकांची मन जिंकून घेतलं डीजे वाल्याने. कारण कालच्या सत्रात देखील आम्ही डीजेची भरपूर आतुरता भरपूर वाट पाहत होतो, परंतु ते गाणे ऐकायला मिळत नव्हते. आणि आज खरं तर त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त सॉन्ग देखील आपण ऐकतोय. त्यांचं देखील करूया पुढे एकदा कौतुक. आणि यावेळेस मात्र जाऊया मॅचकडे, जिथे मॅच एन्जॉय करतात. अक्षरशः तुम्ही पाहिला तर अंबरनाथ तालुका, तर दुसरा साईडला कर्जत तालुक्यामधील एक दमदार संघ अर्थात डोनेवाडी टीमला तुम्ही पाहू शकाल. पुढे एकदा रोड आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाची जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आणि तिथून पाहिलं ना तर संघासाठी 2 धावा जरूर अडवल्यात आणि ते षटक संपलाय. तिसरं मैदानाच्या आतमध्ये स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय 42. म्हणजेच या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तेजस या गोलंदाजाची तब्बल खर्च केलेत ते मात्र 7 धावा, म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या प्रथम सत्रामध्ये ना तुम्ही बॅटिंग करत असताना सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील त्या संघाला बाय दिली जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. आणि या स्पर्धेमध्ये जे सिरीज आपण पाहतात त्या सिरीजसाठी जेवढ्या नॉकआउटच्या मॅचेस असतील ना त्याच मॅचेसमधल्या रन्स पकडले जातील. शेवटच्या जे 5 मॅचेस असतील क्वालिफायचे ते रन्स पकडले जाणार नाही आहेत. याकडे देखील सर्व खेळाडूंनी लक्ष केंद्रित करा. मॅच भरपूर चांगली आहे सध्याच्या घडीला. आपण या ठिकाणी बघतोय दिया गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज वैभव. पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 38 सर्कलमध्ये एक जबरदस्त फिल्डिंग आपण पाहिला आणि ते घेतली जाईल एक सिंगल धाव. पहिल्या दिवसाचा विचार केला तर लिमणेवाडी संघ अक्षरशः धुमाकूळ गाजवला होता. या मैदानावर लिमणेवाडी संघाने सर्वांची मनं जिंकून घेतली होती आणि तो ठरलाय पहिल्या रचनेमधला सुपर 5 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. आणि सेकंड रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दिया लोबेवाडी सारा क्रिकेट संघ लोबेवाडी या संघाने दमदार प्रवेश केला. शेवटची मॅच देखील आपण त्यांची पहिली व्हाईट बॉलची संगीता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. करण लोबीची जी बॅटिंग राहिली ना ती जबरदस्त पाहायला मिळाली होती. अगदी पाहिलं ना तर बॅक टू बॅक 5 षटकार देखील आपण त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या. म्हणजे चांगली बॅटिंग आणि सहज सामना जो मात्र जिंकला होता ओल्मनच्या अगेन्स्ट खेळत असताना. म्हणजे सेकंड रात्रीमध्ये लोबेवाडी संघ जाऊन पोहोचला. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ हवी ठरेल. इथे शत्र खाली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 आणि इथे धावा येतील ते मात्र चौकार. पुरस्कृत केलेल्या संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मोहोपाडा प्रशांतचा हा संघ अर्थात शुभम देखील पाहायला मिळेल. अजय असेल असे भरपूर सारे खेळाडू आज त्यांच्या टीममध्ये देखील पाहायला मिळेल. परंतु हे देखील विसरून चालणार नाही. या व्हाईट बॉलची संघता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन 11 माथेरान टीम आपण या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण या ठिकाणी लगेच रिपोर्टिंग करा. सचिन 11 माथेरान टीम. हो यावेळेस मात्र अगदी प्रॉपर यॉर्कर होता त्याला खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये थोडासा फंबल जरूर झाला आणि त्यानंतर 2 धावा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तिसरीचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. परंतु असं म्हटलं जातं ना की जादूचा खेळ चाललाय की काय मैदानाच्या आतमध्ये. कारण 2 धावा बनल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न केला नव्हता परंतु 2
फिल्डरने तो बॉल जरूर हातात मधून निसटला आणि एक धाव घेतली, म्हणजेच 3 धावा या बॉलवर पाहायला मिळतील. धाव फलक जाण पोहोचलाय 51 51 या धाव संख्येवर. सॉरी आता 3 52 येस 52 धाव आपण बघतोय. आणि यावेळेस देखील एक धाव जरूर आले. बाईकच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल, म्हणजेच इथं पाहिलं ना तर एका धावेने धाव फलक फ्लाय होईल. जाड पोहोचेल 53 या आकड्यावर. एक जबरदस्त मॅच आपण बघतो. 53 धावा बनले जरूर. बॅटिंग चालू असताना टीम BCC संघाला आपण बघतो एक मोठं नाव अर्थात वांगणी विभागामध्ये या खेळाडूंची भरपूर चर्चा राहते. तोच खेळाडू सध्या आपण बघतोय BCC चिंचवलीचे सर्व धुरंधर मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. येस नक्कीच आमचे आशाजी वाघ सरांच्या समवेत पंच 52 53 2 वाईट गेलेत. पंच 2 मिनिटं. वाईट प्लस 1 होती का? नव्हती धाव नव्हती घेतली, म्हणजेच व्हाईट बॉलची फक्त एकच धाव आली ना पंच. पंच व्हाईट प्लस 1 होती का पहिल्या बॉलवर? बॅट कट होती, म्हणजे नाही घेतली धाव. चला मॅच सुरू करा. 53 धावा बनलेत. इथे स्कोर बोर्डवर आपण बघतोय एक चांगली मॅच पाहायला मिळते. 53 बनलेत. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना या ठिकाणी पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये स्टँड इन डिस्पॅच ओव्हर दी रोफ बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता बिग बिग षटकार. शरद बॅटिंग स्टॅन्सवर आपल्याला पाहायला तो एक चांगला खेळाडू आहे शरद. त्याच्या बॅटमधून देखील षटकार जरूर आलाय. सेकंड बॉलवर देखील भरपूर चांगला स्ट्रोक जागा बनवली आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ले 65 धावा आपण बघतोय, म्हणजेच येणारे 66 धावा आणि येणारे बॉल शिल्लक 24 आणि इथून धावा बडवायच्या मॅच जिंकण्यासाठी 67 म्हणजे 67 धाव संख्येचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच या ठिकाणी आमच्या आशाजी वाघ सरांसोबत असलेले पाहुणे अर्थात उमेश लवले साहेब आणि भीमराव वटकर साहेब या दोन्ही साहेबांचं खरं तर आम्ही यथोचित मान सन्मान जरूर या ठिकाणी करणार आहोत. आयोजकांना देखील विनंती करेल की आपण या आयोजक या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवान दादा आपण या ठिकाणी असाल तर आपण या ठिकाणी या. नक्कीच पाहुणे देखील विराजमान झालेत. अगदी एकमेकांच्या खेळाडूंसोबत सातत्याने पाठी राखण करणारी आमच्या उमेशजी लवले साहेब आणि भीमरावजी वटकर साहेब यांचं देखील या स्पर्धेदरम्यान करूया आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने पाहायला मिळतो आहे आणि तेच पाहत असताना या ठिकाणी त्यांना देखील मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल. 24 बॉल आणि 68 धावा बडवाच्या मॅच जिंकण्यासाठी 67 बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 67 धाव संख्या बनवल्या जातील का हे देखील पाहणं नेक्स्ट पूर्वार्धामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि चला माथेरान 11
सचिन 11 माथेरान टीम आपण या ठिकाणी आला असाल तर रिपोर्टिंग करा. सचिन 11 माथेरान टीम आपण आला असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. हे चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी कोंबळवाडी आणि त्याला फाईट करेल वाघाची वाडी असा सामना जो मात्र आपण चौथा पाहणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला एक जबरदस्त बॅटिंग पाहत असताना BCC चिंचवली संघाला आपण या ठिकाणी बघितलं. शरदने देखील 2 बॉलवर 2 षटकार जरूर लगावले आणि इथे कमबॅक करून दिलाय संघाला आणि ते प्रयत्न देखील करावे लागतील. नक्कीच पहिली मॅच देखील आपण जरूर पाहिली धारोळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पळसदरी टीमला आपण बघितलं. असं वाटलं होतं की पळसदरी टीम परास्त होऊ शकते की काय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणता संघ विजय होईल हे सांगू शकत नाही आहे. आणि तो पळसदरी संघ देखील या ठिकाणी पहिला सामना जरूर जिंकला. तदनंतर त्या संघाचा विचार केला ना, त्या संघाचा पुरस्कर्ते असतील ते कमळूजी पिरकड साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दिया नागेश देखील त्या संघामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतोय. परंतु सध्याच्या घडीला तो थोडासा दुखापतीमुळे ग्रस्त आहे आणि आजच्या मॅचमध्ये त्यांना आपण पाहू शकणार नाही आहेत. म्हणजेच चांगला खेळाडू आहे, नक्कीच त्यांचं देखील अभिनंदन करूया. स्वतःची काळजी घेणं देखील महत्त्वाचं असतं. या बॉलवर पहिल्याच बॉलवर फटका चांगला पाहायला मिळतोय. वडा कॅच या मॅच मध्ये जबरदस्त झेल टिपत असताना पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन, फलंदाज होईल फेल, अर्थात रोहन बॅक टू द पवेलियन. परंतु पहिल्या बॉलवर विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रतीक आणि त्याच्या साथीला रितेशला आपण बघतोय. रितेश यस, स्ट्रायकिंग एंडला प्रतीक, यंगस्टार खेळाडू जरूर आपण या ठिकाणी बघतोय आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकतर बनले दुसरीचा प्रयत्न नाहीये. डोनेवाडी टीम खेळत असताना एक जबरदस्त मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर धाबा लागलेत 1 आणि 1 या धावसंख्येने श्री गणेश केला जातोय. या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश, ज्याने बॅटिंग देखील भरपूर चांगली केली होती, तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतो. सुरेशला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर, जबरदस्त गोलंदाज आहे. अगदी पाहिला ना तर सलामीचा फलंदाज देखील आहे आणि तिथे आज कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. परंतु समोर फलंदाज आहे लेफ्ट हँड बॅट्समन, अर्थात रितेशला तुम्ही पाहू शकाल. भरपूर चर्चा या रितेश या फलंदाजीची चालू आहे आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस, डेची स्पर्धा नाईटची स्पर्धा यामध्ये देखील फरक असतो, परंतु तो फरक जरूर भरून काढला जाईल या शंका नाही आहे. कारण रितेश जोपर्यंत असेल ना मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत दाबा देखील सहजगत्या चेस करण्याची क्षमता रितेशकडे पाहायला मिळते. पुढे शब्द बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल न्यू बॅटर अर्थात प्रतीक सो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डोनेवाडी टीम सुरेश पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर
ओहो, वेग आणि वेगावर स्वार होऊन ची मात्र गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जसा बॉल टाकला मैदानावर गुडलँड स्पॉटवर तो चेंडू हाताळला होता, अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण बघतोय. सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर. बीसीसी चिंचवली संघ आपण बघतोय आणि या चांगली कामगिरी करत असताना सुरेश पुन्हा एकदा ओहो, क्लास दाखवत असताना डोनेवाडी गावची रण मशीन मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नावाचं वादळ ते ठोकतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी या स्पर्धेचे सर्व अर्थात तुम्ही पाहू शकाल. भगवानजी भगत साहेबांना आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सचिव अर्थात भगवानजी भगत साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि पूर्ण टीम यांचं देखील भरपूर करूया स्वागत. अर्थात घेतलेली अफाट मेहनत, दर्जेदार मेहनत आणि ते साध्य करत असताना एक्स्ट्रा कव्हर मधून वडा स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 चौकार. फलकावर धावा लागले गेले ते मात्र 12. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 धावा बडवायच्या मॅच जिंकण्यासाठी 55. त्यानंतर नक्कीच मी नवले साहेब आणि यस उमेशजी लवले साहेब आणि भीमराव अटकर साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. नक्कीच यस मॅच झाली तरी केलं तरी चालेल किंवा आताच केलं तरी चालेल, बेस्ट राहील. यस त्या ठिकाणी जा आपण लवले साहेब आणि भटकर साहेब. तदनंतर आशाजी वाघ सरांना देखील मी इन्व्हाइट करेल, आपण देखील त्यांच्या समेत जा. म्हणजे आपण तिघे जरी तिथे गेला ना तरी देखील बेस्ट होईल आणि तिथे आपण मान सन्मान नक्कीच करणार आहोत. तदनंतर गोरे साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील टॉसबॉक्स कक्षामध्ये जायचे. तदनंतर त्या ठिकाणी आपला देखील केला जाईल मान सन्मान. यस खरं तर पाठीराख्यांची साथ ना असणं फार महत्त्वाचं असतं मॅचमध्ये. ते साध्य करत असताना आज वाघाचवाडी टीमकडनं सध्याच्या घडीला आपण बघतो आहे आशाजी वाघ सरांना एक चांगलं व्यक्तिमत्व. ओहो, फटका जबरदस्त आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड बॉलला पाठवलं. इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाजी करत असताना बॅट्समन तुम्ही पाहू शकाल रितेशचा वार पलटवार बॉल चालला सीमा पार षटकार. धन्यवाद. ते काय सामना आपण बघतोय इथे. जबरदस्त 18 धावा बनले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रितेश शरदच्या विरोधात 18 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. शरदच्या विरोधात ही बॅटिंग चालू आहे. हो, यावेळेस मात्र अगदी पाहिलं ना तर फुल टच होता. अगदी त्यावर देखील प्रहार करण्याचा काम केलं जात होता. आक्रमण जरूर केलाय फलंदाज प्रतीकने आणि त्याच्या नावाची चर्चा भरपूर आहे. तो प्रतीक सध्याच्या घडीला बॅटिंग स्टॅन्सवर आपण बघतोय. हो, यावेळेस मात्र टॉसबॉक्स कक्षामध्ये जबरदस्त मान सन्मान करत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भगवान दादा भगत यांच्या माध्यमातून तो सत्कार केला जाईल. इथे स्ट्रोक भरपूर चांगला आहे परंतु फटका फसलाय आणि ते पकडली जाईल झेल. संपवला तो मात्र बॅटर प्रतीकचा खेळ. आणखीन एक विकेट. येस प्रतीक रितेश बाद टीजे.
रिपोर्टिंग करा. सचिन 11 माथेरान. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. जाऊया मॅचकडे. शरदच्या अगेन्स्ट खेळत असताना सन्माननीय या स्पर्धेमध्ये अर्थात बॅटर तुम्ही पाहू शकाल तेजसला पाहू शकाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर एंटर झालाय आणि तिथे पाहिले ना तर तेजसला आपण बघतो बॅटिंग मार्कवर. प्रयत्न करावे लागतील. डोनेवाडी टीमला संघर्ष तर चालू आहे. असं म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही आहे. तुमच्याकडे यश संपादन करायचं असेल तर मॅचमध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, खंबा करावा लागेल आणि तेच साध्य करत असताना मिड विकेट रिझनमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. काऊ कॉर्नर रिझनमध्ये बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे स्कोअर बोर्डवर आपण धावा बघतोय ते मात्र 19 ऑफ 2 विकेट्स 19 धावा. षटक क्रमांक दुसरा. शरद पुणे शकता आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सचिन 11 माथेरान टीम या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा. कुंभळवाडी टीम आपण देखील उपस्थित असेल तर लगेच रिपोर्टिंग करा. हो यावेळेस फटका फसलाय. फलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रतीकचा आणि त्या आणखीन एक विकेट. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. बारा बॉल आणि 48 धावांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये अगदी धनंजय पवार सरांना पेशाने जर विचार केला तर आरोग्य खात्यामध्ये जरूर ते कर्मचारी म्हणून रुजू आहेत. म्हणजेच गव्हर्नमेंट सर्वंट जरूर आम्हाला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये एक वेळ होता की हा खेळाडू ना जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरला ना की समोरचा संघ देखील समोरच्या संघाला देखील घाम फुटायचा. कारण धनंजय पवार उर्फ डियनला तुम्ही पाहू शकाल इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला ज्याच्याकडे क्षमता होती धावा कितीही असो त्या चेस करण्याची क्षमता एक वेळ अशी होती ना ती वेळ आज साध्य करावी लागेल. बख्ताच्या वाडीच्या या नगरीमध्ये तुम्हाला ती बॅटिंग देखील करणं फार इम्पॉर्टंट राहील. हो पहिला बॉल यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळते आणि पहिला बॉल जरूर इथे पाहिला तर डॉट आलाय आणि तदनंतर चेक केलं जाईल. इथे बॅटरची मागणी जरूर पाहायला मिळते आणि इथे चेक केलं जाईल वाईटसाठी. अर्थात सुरेश निरगुडा सर आपण देखील आला असेल तर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. यशपनचं फेअर डिलिव्हरी आहे. अगदी चांगला बॉल रिलीज केला. अगदी पाहिलं ना तर जबरदस्त पंचगिरी साकारत असताना पंचांना तुम्ही पाहू शकाल. अगदी मेन पंच सुरेशजी दोरे सर, लेग स्कोअरचे पंच आमचे आकाशजी निरगुडे सर. ओ रिव्हर्स अटेंड स्विच हिटचा जबरदस्त स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जरी धावा जास्त असतील परंतु धावाचं अंतर कमी करण्यासाठी केलेली मेहनत ती मात्र फलंदाज तेजसच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. ठोकतोय षटकार. यस या ठिकाणी पाहिलं ना तर व्हाईट बॉलची सांगता जरूर झाले. एक एक धावाला फार महत्त्व द्यावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ चालू आहे आणि त्या खेळावर अगदी पाहिलं ना यस गणेशजी शीद आपण देखील त्या ठिकाणी जा. जरूर आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केला होता परंतु व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. नक्कीच
थोडासा खराब चेंडू रिलीज केला आणि तदनंतर एक धाव आली. धाव फलकावर धावा लागले जातात. 27 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर वैभव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाज संतोष शेंडेला देखील इन्व्हाइट करेल की आपण या ठिकाणी यायचं. थोड्याच दिवसात मेचकरवाडी टीमची देखील नाईटची रजनी शृंखला जी मात्र आम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये त्यांचं देखील भरपूर चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहिली जाईल यात देखील शंका नाही आहे. तदनंतर चौदरवाडी टीमकडनं देखील नाईटची रजनी शृंखला पाहायला मिळेल. म्हणजे अशा भरपूर नाईटच्या भव्य दिव्य स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मिळतील 4 चौकार. खेळ चालू झाला ना तो मात्र अद्यापपर्यंत जबरदस्त राहिला आणि इथे बॉल आलाय डॉट. धाव फलकावर धावा लागले गेले. 31 धावा जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. काही का असो ना परंतु जेव्हा मोठा संघ असतो त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना ना टीम डोनेवाडी संघाला आपण जरूर पाहिला आणि इथे ते साध्य करत असताना देखील आपण या ठिकाणी बघतोय. हो वारंवार व्हाईट बॉल ची मागणी केली जाते परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम असतील. आज खरं तर स्ट्राईक घेणं महत्त्वाचं राहील धनंजय पवार यांना. कारण थोडासा अनुभव आहे. त्या अनुभवाची शिदोरी आज मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कारण फलंदाज पाहिला ना स्विच हिटचा पटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. बॉल त्या ठिकाणी जाईल सीमा रेखा फार. आणखीन मिळतील 4 आणि इथे चौकार. धाव संख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी विसरून चालणार नाहीये. समोर स्ट्राइक एंडला डोनेवाडी संघाचा वाघ. जसं मी वाघ बोललो ना तसं आमचे बबलू दादा देखील लगेच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे आज DN पवार साहेबांना या ठिकाणी ती खेळी करावी लागेल. 6 बॉलमध्ये 32 बनवाव्या लागतील असं म्हटलं जातं ना की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेले घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या मॅच मध्ये इतिहास घडवला जाईल का? फलंदाजी करणारी टीम अर्थात डोनेवाडी टीमला आपण बघतोय ते स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन DN पवार. गोलंदाजी ट्रॅकवर चंदर पहिला बॉल खेळण्यासाठी तयार. स्ट्राइक एंडला फलंदाज DN सर. पहिला बॉल. इथे वाईट चेंडूची सांगता बघा. मी जसा उल्लेख केला ना की समोर वाघ आहे आणि या वाघाला रोखायचं असेल ना तर नक्कीच तुम्हाला ती गोलंदाजी करावी लागेल. प्रेशर जरूर पाहायला मिळेल कारण 32 ची गरज होती. आता 31 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. धावा बनवू शकतात परंतु संघर्ष करावा लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. हा देखील व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केलाय. आता इथून मॅच चांगली पाहायला मिळेल. 30 धावा बनवायचे म्हणजेच 6-35. 6 बॉल आणि 5 षटकाराची गरज मॅच फिनिश करण्यासाठी.
क्षमता आहे बॅट्समन डियन सरांकडे ती क्षमता पाहायला मिळेल. एक लेजंड खेळाडू जरूर आहे परंतु आज त्याची बॅटिंग पाहायला मिळेल. हो यावेळेस देखील व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचा सर सेनापती गोलंदाजी ट्रॅकवर जो मात्र पाहायला मिळेल का की कान मंत्र देऊन आपल्या संघाला भरवसा या ठिकाणी देईल का. जगदीश आपण सचिन 11 माथेरान संघाचा आलेत. यस सचिन 11 माथेरान टीम आपण या ठिकाणी लगेच असा कॅप्टन यस इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉलची जरूर सांगता या ठिकाणी बघतो. इथे धावा बनले ते मात्र 39. आता इथून बडवायचे 6 बॉल मध्ये किती हॅलो 6 बॉल आणि 28 ची गरज असताना हा देखील बॉल वाईड. म्हणजे इथे पाहिलं ना तर नक्कीच 40 बनलेत आणि 6 बॉल 27 ची गरज आहे. येस पंच 2 मिनिटं थांबा. डोनेवाडी टीम आपणास विनंती करतो की त्यांच्या धावा बनल्या होत्या 66. मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 67. आपण खेळाडू कक्षामध्ये बसा अन्यथा अजून 2 वाढतील. म्हणजे डियन सर एक चांगला खेळाडू बॅटिंग स्टान्सवर आपण बघतोय. 6 बॉल 27 ची गरज बघा. 32 धावसंख्येची गरज असताना आता डियन सरांना बघून 27 धावावर आलोय. हो यावेळेस मात्र जबरदस्त बॉल इथे रिलीज केला. अगदी जर बॅटला कनेक्ट झाला असताना तर एक्स्ट्रा कव्हरला षटकार जरूर आला असता परंतु जबरदस्त गोलंदाजी शेवटपर्यंत तग धरून राहिला आहे डियन पवार सर. परंतु ती बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे संघाचा सर सेनापती एष्टी रक्षकाच्या भूमिकेत जरूर आपण बघतोय अनंताला आणि कान मंत्र देत असताना की तू करू शकतोय गोलंदाजी हे भरवसा देत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला बॉल जरूर डॉट आलाय. सेकंड बॉलवर इथे फटका 38 सर्कल मध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट मिड ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तिथे घेतली झाली एक सिंगल धाव. यस मॅच अजूनही ऑन दी पाहिलं ना 41 धावा बनलेत. अजूनही 4 बॉल 26 ची गरज आहे. म्हणजेच एखादा नो बॉल किंवा 2 बॅक टू बॅक वाईट आले तर मॅच ऑन राहू शकते. म्हणजे या मॅच मध्ये फक्त उरले ती मात्र औपचारिकता. फाईट जबरदस्त दिली BCC चिंचवली संघांच्या अगेन्स्ट खेळत असताना मी तर माइन प्रतीकची बॅटिंग थोडीशी कमकुवत जरूर पाहायला मिळाली. त्यानंतर तेजसने देखील थोडासा नाराज जरूर केला परंतु आज या मोठ्या संघाच्या विरोधात खेळत असताना आपण डोनेवाडी टीमला देखील पाहतोय. नक्कीच सचिन 11 माथेरान टीम आपण आलात आणि आले असेल तर या ठिकाणी उपस्थिती दाखवा. हे चौकार जरूर आला. बॅटर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी खंबा करत असताना एक चौकार जरूर आलाय. धाव फलकावर धावा लागले गेलेत. अडवलाय का. येस पंच धन्यवाद. या मॅच मध्ये औपचारिकता जरूर पाहायला मिळते. एकच धाव 42 बनलेत. आता 2 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. आम्ही भरपूर चांगला सन्मान दिला होता अगदी डियन पवार सरांना परंतु वाघासारखी फलंदाजी केली नाही. या 2 बॉलवर 2 षटकार येईल की काय. यस प्रयत्न चालू होते परंतु थोडीशी नजर आणि तदनंतर जो वय ते कुठेतरी साथ देत असताना कमी पाहायला मिळतोय. परंतु आज शेवटपर्यंत लढण्याचं काम जरूर केलंय डोनेवाडी टीमने. खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल.
यस, या गोलंदाजाने 11 चेंडू सध्या तरी आपण टाकत असताना पाहतोय ऑन साइडला वॉटर स्ट्रोक. आता वाघाने फोडले दहाड म्हणजे ठोकलाय एक बिग बॅटर फलंदाज धनंजयच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. परंतु मॅच फिनिश झाले आणि आलेला हा भरपूर वेळानंतर षटकार. फक्त डोनेवाडी संघ हारलाय तो मात्र 19 धावांवर 19 धावांनी हार पत्करले. परंतु फाईट जबरदस्त दिली बीसीसी चिंचवली संघाला. तुमचं करूया कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं देखील अभिनंदन. इथे हार्ड लक टीम डोनेवाडी. परंतु आमच्या एका कॉलने आपण या ठिकाणी जरूर उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा या शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. आणि वेल प्ले टीम बीसीसी चिंचवली. आणि जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. यस, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात नो डाऊट एक अष्टपैलूच्या भूमिकेत सातत्याने आपण बघतोय तो ठरलाय या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच 20 धावा आणि 1 विकेट त्यांच्याकडून पाहायला मिळाली. तो ठरलाय या सामन्यामध्ये. अर्थात बॅट्समन तुम्ही पाहू शकाल शरद ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यस शरद, आपण या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी यायचंय लगेच. संतोषजी शेंडे सर, आपण देखील कुठे असाल या ठिकाणी या. आमचे साथी समालोचक संतोषजी शेंडे सर, आपण कुठे असाल या ठिकाणी या. च्या दिवसातील तिसरा सामना खरं तर या ठिकाणी समाप्त झालाय. हे शरद, आपण त्या ठिकाणी आलात मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायचंय. एक जबरदस्त गोलंदाज आणि बॅटिंग देखील भरपूर चांगली केली आणि इथे मॅन ऑफ द मॅचची पहिली ट्रॉफी प्राप्त करत असताना आपण या ठिकाणी बघतोय चिंचवली संघाचा एक स्टार गोलंदाज अर्थात शरद. यस, नक्कीच मॅच तर हारले आपण, परंतु आमच्या या नियोजनाबद्दल 2 शब्द जरूर आम्ही तुमच्याकडून ऐकणार. धन्यवाद उत्तम साहेब. आपण पाहिलं ना तर निश्चितच जेव्हा एंटर केलं ना भक्ताच्या वाडीमध्ये, खूप वर्षानंतर एंटर करतोय. एंटर केल्यानंतर जे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं ते पाहून एक सुखद धक्का बसला. कुठेतरी आदिवासी